माझ्या पत्नीने माझ्यासमोर लाखो रुपये ठेवले आणि मला सांगितले, हे पैसे कुठून येतात हे न विचारता तुम्ही फक्त यांचा वापर करा, एवढेच पैसे येत राहतील. मी माझ्या बायकोला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले आणि थक्कच झालो. म्हणून मी लगेच ओरडून आईला बोलवू लागलो आणि विचारले की तूच मला सांग, तुझी सून काय करते, जरा तिचा चेहरा तर पहा. तेव्हा माझ्या आईने माझ्या पत्नीकडे पाहिले तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले, कारण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर मी माझ्या लग्नाची बाब माझ्या आईवर सोडली होती. मी तिला सांगितले की तिने माझ्यासाठी निवडलेल्या मुलीशी मी लग्न करेल, पण माझी अट ही आहे की मुलगी सुंदर असावी. माझ्या आईला माझे लग्न करण्यात खूप रस होता, कारण मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो. मला 3 मोठ्या बहिणी होत्या ज्यांचे लग्न झाले होते आणि विचित्र गोष्ट ही होती की लग्नानंतर त्या एकदाही घरी आल्या नव्हत्या, कारण त्यांना यायचे नव्हते. ती वेगळी गोष्ट होती. आता माझ्या आईला माझं लग्न करायचं होतं. मुली त्यांच्या घरून अशा गेल्या की त्या कधीच मागे फिरल्या नाहीत. म्हणूनच एक छान मुलगी या घरात आणावी अशी इच्छा माझ्या आईची होती, जेणेकरून घर शांत शांत असू नये. आणि जेव्हा माझी आई म्हणाली की तिला माझे लग्न एका सुशिक्षित मुलीशी करायचे आहे, त्यामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ झालो, कारण मला शिकलेल्या मुलीशी लग्न करायचे नव्हते. यालाही अनेक कारणे होते. आईने मला जे सांगितले ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. खरे तर माझे वडील सुशिक्षित व धार्मिक व्यक्ती होते. त्यांचे धर्मावर खूप प्रेम होते. त्यांचा स्वतःचा धर्म होता ही गोष्ट वेगळी. त्यांनी त्याच गोष्टीवर जास्त भर दिला होता जे त्यांच्यासाठी सोपी होती आणि त्यांना ते चांगले मानत होते. आईच्या येण्याच्या आधी त्यांचे लग्न झाले होते, पण त्या महिलेने त्यांना फक्त 3 महिन्यांनी सोडले आणि मग त्यांनी माझ्या आईशी लग्न केले. मला 3 बहिणी होत्या. त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. माझ्या वडिलांनी घरात असे गुदमरणारे वातावरण निर्माण केले होते की त्या गरीब मुली इथून पडण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायच्या आणि त्यांच्यासाठी जे काही प्रथम स्थळ आले ते त्यांना हो म्हणाल्या. त्यांनी तर मुलगा कसा आहे हे देखील पाहिले नाही. त्या म्हणाल्या की आम्हाला फक्त या घरातून बाहेर जायचे आहे, कारण या घरातील वातावरण कधीही बदलणार नाही. माझ्या वडिलांनी आम्हाला घरात न TV लावू दिला आणि नाही फोन ठेवू दिला. घरात कोणताही फोटो टांगून दिला नाही. कुठेही येण्याची किंवा जाण्याची परवानगी नव्हती. आम्ही पटना शहरात राहत होतो. ही अशी जागा नव्हती जिथे तुम्ही म्हणाल की इथे बघण्यासारखे काहीही नाही आणि इथे प्रत्येक जण घरात राहतो असे काहीही नव्हते, किंवा कुठेही जास्त ये जा करता येणार नाही. अहो, पटना शहर हे एक प्रसिद्ध शहर आहे, कारण इथे बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जणू माझ्या वडिलांनी माझ्या बहिणींना कैद करून ठेवलं होतं. तेव्हाच त्या घराबाहेर पडायच्या जेव्हा त्या आजारी असायच्या. तेही त्या जास्तच आजारी पडल्या की त्यांना आता डॉक्टरचा सल्ला घेण्याशिवाय पर्यायच नाही, तेव्हा त्यांना बाहेर काढण्यात यायचे. माझी मोठी बहीण अनेकदा पोटदुखीचे निमित्त करायची की डॉक्टरकडे जाण्याच्या बहाण्याने का होईना ती थोडी बाहेरची हवा खाईन, आणि या प्रकरणादरम्यान बिचाऱ्या मुलीला इंजेक्शनही लावावे लागायचे, जेणेकरून कोणालाही शंका येणार नाही की ती खोटं बोलत आहे. म्हणजे ती घरात राहून एवढी कंटाळायची की घरातून बाहेर निघण्यासाठी तिला तब्येतीचा बहाणा करावा लागत होता. मलाही माझ्या बाबांचा खूप राग यायचा. मी मुलगा होतो, पण तरीही ते माझ्यावरही खूप बंधने घालायचे. जेव्हा आई म्हणाली की तिला माझ्यासाठी एक शिकलेली मुलगी आवडली आहे, तेव्हा मी म्हणालो की मी तिच्याशी अजिबात लग्न करणार नाही. मला अशी लोक अजिबात आवडत नाही. मला अशी लोक अजिबात आवडत नाहीत जे नेहमीच आपल्या डोक्याच्या बळावर आभाळात उडत असतात. या सुशिक्षित लोकांना फक्त स्वतःची काळजी असते आणि त्यांचे विचित्र नियमही असतात. मी आईला सांगितले की शिकलेल्या मुलाशी लग्न करून तुला आजवर काय आनंद मिळाला आहे? तुला माझं लग्न शिकलेल्या मुलीशी का करायचे आहे? माझी आई म्हणाली, तू वेडा आहेस का? तू एक पुरुष आहेस. तुझेच नियम घरात पाळले जातील. तुझे वडील पुरुष होते, म्हणूनच घरात त्यांचं राज्य होतं. मी म्हणालो, आई, आता ती वेळ राहिलेली नाही. खरे तर घर हे स्त्रीचेच असते. घरावर जास्त अधिकार बाईचाच असतो, म्हणून घरात नियम स्त्रीचेच असतात. मला लग्न करायचं नाही, पण जेव्हा माझ्या आईने मला त्या मुलीचा फोटो दाखवला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. मला वाटलं की तो फोटो एका अभिनेत्रीचा आहे. इतकी सुंदर मुलगी मी माझ्या आयुष्यात पहिले पाहिली नव्हती. आई म्हणाली, बघ किती सुंदर आहे, किती सभ्य आहे. ती शिकलेली आहे, घरात मुलांची ट्यूशन घेत असते. आता तूच सांग, तुला एवढी चांगली मुलगी मिळाली असते का कुठे? आजकाल लोक खूप वाईट होत चालले आहेत. ही लोक पण खूप चांगली आहेत.
आणि मुलगी पण सुंदर आहे, मुलांना पण शिकवते आणि रात्रंदिवस देवाचे स्मरण करत राहते. भाग्यवान लोकांनाच अशी सून मिळते. मी गप्प बसलो. आईला म्हणालो, तुला जे पाहिजे ते कर. माझी आई हसायला लागली. ती म्हणाली की तू पण एका सुंदर बापाचा मुलगा आहेस. तुझ्या वडिलांनी पण माझ्याशी असेच लग्न केले होते. मी म्हणालो, तुला त्यांनी लग्न करून कोणता आनंद दिला? मी माझ्या वडिलांसारखा अजिबात वागणार नाही. मी माझ्या पत्नीबरोबर चांगला वागेल. माझे वडील आजही पूर्वीसारखे हट्टी होते आणि आता मी त्यांना सांगितले होते की त्यांनी त्यांच्या मुलीवर जे काही नियम लादले होते ते माझ्या बायकोसाठी नसतील. मला वाटले तर मी तिला बाहेर घेऊन फिरायला जाईल आणि घरात टी व्ही लावायचा मूड असेल तर टी व्ही पण लावू. पण आई म्हणाली, तुझ्या होणाऱ्या बायकोला टी व्ही पाहण्याची आवड नाही. मला याचाही त्रास होता. एखादी व्यक्ती अशी नसावी की ती फक्त एकाच गोष्टीसाठी गुंतलेली असावी. सर्व काही समतोल राखले पाहिजे. या गोष्टीची मला थोडी काळजी वाटत होती. बरं, हे माझं घर होतं. मला पाहिजे ते मी करू शकतो. त्या मुलीचं नाव आरती होतं. मला तिचे नावही खूप आवडले होते. मी आईला सांगितले की मुलगी खूप छान आहे. मला तिला एकदा भेटून तिच्याशी बोलायचे आहे. आई, तुला आमच्या दोघांची भेट घडवून आणावी लागेल. आई म्हणाली, ठीक आहे, मी तिच्या घरच्यांशी बोलते. आईने दुसऱ्या दिवशी आरतीच्या घरच्यांना फोन करून त्यांच्याशी बोलली म्हणून आमची एक मीटिंग ठरवण्यात आली. मग दुसऱ्या दिवशी मी इको पार्कमध्ये गेलो. तिथे आरती भेटली. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर आरती दिसली. ती फोटोपेक्षा कितीही पटीने सुंदर होती. आरतीशी बोलताना मला वाटले की आरती माझे आयुष्य सोपे करेल. ती माझे जीवन आनंदाने भरेल. वेळ असाच जात होता आणि आमचे दोघांचे लग्न झाले. आज आमच्या लग्नाची पहिली रात्र होती. मी तिला आधीच सगळं सांगितलं की मला कोणत्याही गोष्टीचा आग्रह धरायला आवडत नाही, मग तो धर्म असला तरी. ती म्हणाली, काळजी करू नका, असे काहीही होणार नाही. मला वाटले की मी त्या पुरुषांपैकी नाही जे लग्नाच्या पहिल्याच रात्री आपल्या बायकोला लेक्चर देत बसतात. पण मीही लेक्चर देत राहिलो आणि त्यातच खूप वेळ झाला. पण माझे संपूर्ण लेक्चर तिच्यासाठीच होते. यात तिचा स्वतःचा फायदा होता. मला नको होते की ती गुदमरून जगेल. माझ्या बहिणींसारखे गुदमरलेले जीवन तिने तरी जगू नये. दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाचा दुसरा दिवस होता. मग मी काहीतरी असे पाहिले ज्याने मला आश्चर्य वाटले. सकाळचे 10 वाजले होते. तेव्हा जवळपास 15-20 मुले खांद्यावर स्कूल बॅग घेऊन आमच्या घरी आले. तेव्हा मी विचारले, तुम्ही कोण आहात? तुम्ही मुलं इथे काय करताय? ते म्हणाले की आम्ही टीचरकडे शिकवणी घ्यायला आलो आहे. मी म्हणालो, तुमच्या टीचरचे लग्न झाले आहे? मी त्यांना आता तेच सांगत होतो की माझी पत्नी बाहेर आली आणि म्हणाली की या मुलांची काही कामं बाकी आहेत. मी त्यांना अचानक शिकवणे थांबवू शकत नाही, म्हणूनच मी त्यांना इथे बोलावले आहे. मी अजून काही बोलायच्या आधीच आई म्हणाली, हो हो, हे तर चांगलेच काम आहे. मग कोर्स पूर्ण झाल्यावर ते जातील. मला ही गोष्ट आवडली नाही. मी म्हणालो की माझ्या घराचे शाळेत रूपांतर झाले आहे. पण मी गप्प राहिलो. माझी पत्नी म्हणाली की जास्त वेळ लागणार नाही. मी लवकरच या मुलांचे काम पूर्ण करून त्यांना त्यांच्या घरी पाठवेल. नवीन मुलांना बोलवणार नाही. माझी पत्नी आमच्या मागच्याच वस्तीत राहत होती आणि इथून तिच्या घरी जायला 3-4 रोड बदलावे लागत होते. त्यामुळे मुलांनी त्यांच्या घरी जाणे किंवा तिथून आमच्या घरी येणे ही फार मोठी अडचणीची गोष्ट नव्हती. माझी बायको मुलांना शिकवायला बसली. मी आईला म्हणालो, सासवांना खूप काळजी असते की सून आली तर सगळं घर सांभाळेल. आता इथे बसून मुलांना शिकवेल तर घरची कामं कोण करणार? आई म्हणाली, ती अशी कोणतं काम करत आहे? जे काही करते आहे ते उपयोगाचेच आहे, पुण्यकर्म आहे. ती पैसे घेत नाही. मी म्हणालो, ती पैसे घेत नाही? माझी आई म्हणाली की हो, ती फक्त शिकवते. आणि तरीही ही फक्त त्यांच्या परिसरातील मुले आहेत आणि आपल्या जवळच्या लोकांकडून कोणी पैसे घेतं का? काही फरक पडत नाही. मी म्हणालो की आई, मग तुलाच आज दुपारचं जेवण बनवावं लागेल. ती म्हणाली, काही हरकत नाही. मी दिवसा जेवण बनवीत आणि ती संध्याकाळचे कामं करेन. मला काही एक अडचण नाही, तर तू पण तुझं तोंड बंद ठेव. मी गप्प बसलो. घरातून बाहेर पडलो तर बाहेर एक भली मोठी गाडी उभी होती. या गाडीची किंमत किमान 55 लाख रुपये असेल. मी ड्रायव्हरला विचारले की तो इथे का उभा आहे? तो म्हणाला की आमचे लहान मालक आत ट्युशनला गेले आहेत. मी त्यांना घेण्यासाठी उभा आहे. मी म्हणालो, ते तुझे मुलं आहेत का? तो म्हणाला, नाही.
माझ्या साहेबांचा आहे. मला आश्चर्य वाटले की माझी बायको अशा श्रीमंत लोकांच्या मुलांना शिकवते आणि त्यांच्याकडून 1 रुपयाही घेत नाही. हा निव्वळ मूर्खपणा आहे. पण मी काय करू शकतो? मी माझ्या कामाला गेलो. आणि कोणते काम? माझे काम अजिबात चांगले नव्हते. मी कर्ज घेतले होते आणि जेव्हापासून मी कर्ज घेतले होते तेव्हापासून माझ्या ऑफिसचा मालक माझ्याशी अतिशय उद्धटपणे वागत होता. साहजिकच त्याने मला पैसे दिले होते. मग जो तुम्हाला पैसे देतो तो तुमच्याशी गैरवर्तन करतोच ना. याआधीही मला उशीर व्हायचा, पण आज माझा बॉस मला जास्तच बोलत होता. आज त्याने माझा क्लास घ्यायचे ठरवले होते वाटतं आणि विचारले, उशिरा का आलास? मी म्हणालो, सर माझे नुकतेच लग्न झाले आहे. तो म्हणाला, तुमचे लग्न झाले आहे तर जा बायकोसोबत बसा आणि तुमची नोकरी सोडा. मला खूप वाईट वाटले. तो हे खूप जोरात बोलला होता. त्याचं बोलणं ऐकून बाकीचे सगळे माझ्याकडे बघून हसत होते. म्हणूनच मी माझ्या नोकरीवर समाधानी नव्हतो आणि आता लग्नानंतर मला कुटुंबाची काळजीही करायची होती. परिस्थिती बिकट होत चालली होती. माझ्या वडिलांनी आयुष्यभर आमच्यावर वर्चस्व गाजवले. त्यांनी कोणतेही काम केले नाही. हे घर देखील माझ्या आईकडून वारसा हक्काने मिळाले होते. माझ्या बहिणींच्या लग्नासाठी जे कर्ज उचलले होते ते कर्जही अजून बाकी होते आणि आता माझ्यावरही लग्नाचे कर्ज झाले होते. माझी बायको घरी बसून मुलांना शिकवायचे काम करत होती, पण ती त्या मुलांना फुकटात शिकवत होती. मुलांकडून 500-500 रुपये घेतले असते तरी महिन्याला 10,000 रुपये कमवले असते. कारण सकाळी मी जेव्हा पाहिलं तर घरात 15-20 मुलं आली होती. पण ती अशी करणार नाही. मला माहीत होतं की माझे आयुष्य इतरांसारखे जाईन. फक्त काम करा आणि पैसे कमवा. अजून तेही पुरत नाहीत. मी घरी परत आलो आणि खूप अस्वस्थ होतो. माझी बायको म्हणाली, काय झालं? तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. मी म्हणालो, आजकाल प्रत्येक माणसासोबत हेच घडते. महागाई खूप वाढली आहे आणि माझे काम ठीक चालत नाही. माझ्यावर खूप कर्ज आहे. मी खूप काळजीत आहे. माझी पत्नी म्हणाली, काळजी करू नका, मी आहे ना, मी सर्व काही ठीक करेन. मी म्हणालो, तू काय करशील? तुला काही करता येत असेल तर एवढंच कर. या घराचे वातावरण ठीक ठेव. या घराला व्यवस्थित सांभाळ. यावर ती गप्प झाली. तिला काय म्हणायचे होते? ती मला मदत करेन. ती माझ्यासाठी काय करू शकते? ती काहीही करू शकत नाही. दिवस असेच जात होते आणि गोष्टी वाईटकडून वाईट होत चालल्या होत्या. लग्नाला आठवडाच झाला होता, पण माझी पूर्ण कायापालट झाली होती. आईने माझ्या लग्नाच्या आनंदात माहीत नाही कोणाकोणाकडून कर्ज घेतले होते. लोक मला वारंवार फोन करत होते की तुमच्याकडून अमुक अमुक गोष्टीचे पैसे शिल्लक आहेत. मी आईला विचारले असता तिने सांगितले की मला एकुलता एक मुलगा आहे. मी ही वस्तू माझ्या सुनेसाठी बनवली आहे. महागाई झाली आहे. त्या वस्तू बघून मला त्या विकत घ्यावंसं वाटलं. एकदा सोनारानेही मला फोन करून सांगितलं की तुझ्या आईने 2 सेट घेतले आहेत, पण त्याचे फक्त 50,000 रुपये दिले आहेत. पण अजून 50,000 रुपये बाकी आहेत. मी विचारले, 50,000 रुपये कुठून आणणार? तो म्हणाला की तू हा विचार आधीच करायला हवा होता. मी आईला विचारले की तू 2 सेट विकत घेतले होते का? मी तर तुला एकच सेट बनवायला सांगितले होते. आई म्हणाली, ते दोघी सेट इतके सुंदर होते की मी त्यांच्यामधून एकाची निवड करू शकले नाही, म्हणून मी ते दोघेही घेतले. मी आईला दुसरा सेट परत करण्यासाठी सांगितले. माझ्याकडे 50,000 रुपये नाहीत आणि तो सेट परत करून काही पैसे देखील परत येतील. मला ते 2-3 जणांचे द्यायला कामात येतील. आई म्हणाली की मी हे अजिबात करणार नाही. आपण तिला काहीतरी गिफ्ट दिले आणि ते परत घ्यावे, हे किती वाईट आहे. लग्न होऊन 1 आठवडाही झाला नाही. ती काय विचार करेल? ती म्हणेल की यांनी मला हे सर्व माझ्याकडून परत घेण्यासाठी दिले होते. मी तिला सांगितले की ती खूप पुढे करते ना, की मी मदत करेन, मी सर्व काही ठीक करेन. आता तिला सांग, मदत करण्याची वेळ आली आहे. आई म्हणाली, तुला काय झालं आहे? तू एवढं कडू का बोलत आहेस? मी म्हणालो, जेव्हा माणसाच्या खिशात पैसे नसतात तेव्हा असेच होत असते. मी काय करू? मला नेहमी पैशाची गरज असते आणि जर पैसे नाहीत तर हे घर कसे चालेल? माझे वडील घरी राहत नव्हते. ते त्यांच्या भावाच्या घरी जाऊन बसायचे आणि ते घरी असते तरी काय करू शकले असते? माझी आई म्हणाली, तूच पैशांची व्यवस्था कर. मी माझ्या सुनेकडून तो सेट परत मागणार नाही. मी आईला परत सांगितले, पण तिने माझे ऐकले नाही आणि तिने मला सांगितले की तू तुझ्या बायकोला असं काहीही करायला सांगू नकोस. आईने मला शपथ घातली आणि म्हणाली, असे केले तर माझीच लाज वाटेल मला, आणि मला लाज वाटू नये असे तुला वाटत असेल तर माझ्या सुनेकडून तो सेट परत मागू नकोस. आपली खोटी शान ठेवण्यासाठी शांत राहायचे. मग रस्त्यावर आलो तरी चालेल. काही वेळानंतर माझी पत्नी माझ्याकडे आली आणि म्हणाली, तुमच्यासाठी जेवण गरम करून आणू का? मी म्हणालो, नाही. ती म्हणाली, मग चहा करून देते.
मी म्हणालो नाही. ती म्हणाली मग दूध गरम करून आणते. मी म्हणालो तू माझ्या डोक्यावर का नाचते आहेस? मी तुला एकदा सांगितले होते की इथून निघून जा, मग निघून जा. मी तिला रागावले होते. नंतर मला समजले की मी असे करायला नको होते. मी तिची माफी मागितली आणि सांगितले की मला खूप टेन्शन आहे. माझ्या बोलण्यामुळे तुला वाईट वाटले असेल तर मला माफ कर. ती म्हणाली काही प्रॉब्लेम नाही. मी म्हणालो ही पैशांची समस्या आहे. हे विचित्र होतं. आत्ताच माझं लग्न झालं होतं. मी यावेळी माझ्या पत्नीशी एकत्र वेळ घालवायला हवा होता. पण समस्या आहेत की संपतच नव्हत्या. मी काय करू? मलाच हे प्रश्न सोडवायचे होते. माझी बायको म्हणाली की ठीक आहे. ती जाऊन तिच्या जागी बसली. तिची नजर फक्त माझ्याकडेच होती. मी माझ्या फोनवर काही ऑफिस असाइनमेंट तयार करत बसलो होतो. त्यावेळी कधी कधी ती माझ्याकडे बघून काळजीत पडायची. मग ती उठून देवासमोर बसायची. मी मनात विचार करू लागलो की माझ्यासाठी ती फक्त देवाकडे प्रार्थना करू शकते. मग माझ्यासाठी प्रार्थना तेव्हाच स्वीकारली जाऊ शकते जेव्हा माझे नशीब चांगले असेल. मी विचार केला की माझ्यासाठी इतका त्रास होत असेल तर काही दिवस सेट परत कर. पण नंतर मनात विचार आला की मी तिला दिलेला सोन्याचा सेट परत घेतला तर किती वाईट होईल असा विचार मनात येऊ लागला. पण अडचणी दूर होत नव्हत्या. माझ्यावर इतके कर्ज होते की मला 3-4 महिने खूप कष्ट करावे लागणार होते आणि कदाचित खूप मेहनत करूनही मी कर्ज फेडू शकणार नव्हतो. कारण मला घरही चालवावं लागत होतं. आमच्या लग्नाला जवळपास 3-4 आठवडे उलटून गेले होते. एके दिवशी सकाळी लवकर ऑफिसला गेलो आणि तिथेच मी माझी ब्रीफकेस उघडली. तेव्हा आतमध्ये अशी एक गोष्ट पडली होती. ती पाहून माझ्या वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली झाला होता. मी एका झटक्याने सीटवर उड्या मारायला लागलो होतो. मी म्हणालो हे सगळं काय आहे? मी डोळे फाडून फाडून ब्रीफकेस पाहू लागलो आणि माझ्या आजूबाजूला बघू लागलो की मला कोणी पाहत तर नाही ना. कारण ब्रीफकेसमध्ये पैसे होते. इतके पैसे कदाचित लाखोमध्ये होते. मला आश्चर्य वाटले. हे सर्व काय आहे? मी हे पैसे इकडे तिकडे सरकवले तेव्हा मला त्या पैशांमध्ये एक कागद दिसला जो माझा नव्हता. म्हणजे तो मी माझ्या स्वतःच्या हाताने ठेवलेला नव्हता. जेव्हा मी तो वाचला तेव्हा मला आणखीनच आश्चर्य वाटले. आणि हा कागद माझ्या पत्नीने लिहिलेला होता. त्यात असे लिहिले होते की हे पैसे तुमच्यासाठी आहेत. हे पैसे घ्या. तुम्ही हे पैसे घेऊन तुमचे सर्व समस्या सोडवा आणि सर्व कर्जे फेडून टाका आणि घरी येताना हसतच या. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा खूप छान दिसता. मला आता तुम्हाला हसताना बघायचे आहे आणि घरी आल्यावर मला याबद्दल कोणताही प्रश्न विचारू नका. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे पैसे तुम्हाला मदत करण्यासाठी दिले आहेत. असे कसे होऊ शकते? मी माझ्या पत्नीला याबद्दल विचारणार नाही. हे पैसे मी खर्च केले नाहीत. प्रथम मला तिने हे एवढे पैसे कुठून आणले हे जाणून घ्यायचे होते आणि कोणाकडून इतके पैसे आणले होते. मी परत माझ्या खोलीत आलो. ती स्वयंपाकघरात होती. ती काम करत होती. मी आलो आणि पैसे मोजू लागलो. एकूण 7 ते 8 लाख रुपये होते. मी तिला विचारले तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले? ती म्हणाली की मी तुम्हाला बोलली होती ना, मला याबद्दल विचारू नका असे सांगितले होते. मी म्हणालो मी का विचारू नको? तू एवढे पैसे कुठून आणलेस? माझ्या माहितीप्रमाणे तुझ्या आईवडीलही एवढे श्रीमंत नाहीत आणि मुलांनाही तू फ्रीमध्ये शिकवतेस. मग हे पैसे कुठून आले? हे सर्व पैसे तू लग्नापूर्वी जमा केलेस का? ती म्हणाली नाही, मी हे पैसे जमा केले नाहीत आणि असा कोणीही एवढे पैसे जमा करू शकत नाही. कारण इतके पैसे जमा करायला खूप वेळ लागतो. हे पैसे लग्नाआधी जमा केल्यासारखे वाटते. पण हे पैसे तुमचे आहेत आणि तुम्हाला अशीच रक्कम मिळत राहील. काळजी करू नका. पैसे येतच राहतील. फक्त काळजी करू नका. मी तुम्हाला काळजी करताना बघू शकत नाही. मी म्हणालो की तू मला जर खरी गोष्ट सांगितली नाहीस तर मग या सगळ्या जगात माझ्यापेक्षा जास्त काळजी कोणालाही नसेल. मला सांग खरी गोष्ट काय आहे? माझी पत्नी म्हणाली या सर्व गोष्टी सोडा आणि आराम करा. फक्त काळजी करू नका. ती पुन्हा पुन्हा तेच सांगत होती, काळजी करू नका. मग मला आणखी राग आला. मी म्हणालो की तू मला मूर्ख समजतेस का? तू इतके पैसे आणले आहेस आणि तू मला आता काळजी करू नकोस, असे पैसे येतच राहतील असे सांगत आहेस. तू मला काय समजतेस? तू मला ते तर नाही समजत ना, जे मला बोलायचेही नाही. मी ओरडून आईला बोलावले. मी म्हणालो बघ तुझी सून काय करते आहे, काय बोलते आहे. माझी आई म्हणाली काय झालं? माझी सून काय म्हणाली? मी म्हणालो की तुला शिकलेली मुलगी आणायची खूप आवड होती ना. ही शिकलेली मुलगी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तिने 7-8 लाख रुपये कुठून तरी आणले आहेत आणि ती मला सांगत आहे की लवकरच आणखी पैसे येतील. असे दिसते की तिने दागिने विकले. मला राग आला. मी हे विसरलो होतो की ते दागिने 7-8 लाख रुपयाचे नव्हते. मी कपाट उघडले आणि दागिने तपासू लागलो.
पण मला आश्चर्य वाटले, दागिने तिथेच होते. मी तिच्या आईला फोन करून खडसावले आणि विचारले, तुमच्या मुलीने तुमच्याकडून काही पैसे घेतले आहेत का? ती म्हणाली, नाही बेटा, आमच्याकडे स्वतःसाठी पैसे नाहीत. पण तू हे का बोलत आहेस? मी म्हणालो, काही नाही आंटी, मी तुम्हाला नंतर सांगेन. माझी आई मला थांबवत होती. मी वेडा होत होतो. कधी कधी कपाट उघडत होतो तर कधी फोन करत होतो. आई म्हणाली, तू एवढा का रागावला आहेस? माझी बायकोही आता रडायला लागली होती. मी म्हणालो, तिला विचार, तिने हे पैसे कुठून आणले? ती तर कुठेच गेली नव्हती. मग तिच्याकडे इतके पैसे कुठून आले? आई मला शांत बसवत होती आणि माझा राग शांत करायला सांगत होती. तिने मला पाणी प्यायला दिले. मी बाजूला बसलो. माझी बायको रडत होती. माझ्या आईने तिलाही शांत केले आणि विचारले, बेटी, तू एवढा पैसा कुठून आणलास? तिने प्रेमाने विचारले. तर माझी पत्नी म्हणाली, मी 10-12 वर्षापासून मुलांना शिकवते, पण मी या मुलांकडून 1 रुपयाही घेत नाही. माझ्याकडे गरीब मुलंच येत नाहीत, तर काही श्रीमंतांचीही मुलं येतात. त्यांच्यात एका मुलाचं कुटुंब आहे जे खूप श्रीमंत आहे. या संपूर्ण शहरात त्यांच्या मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्या श्रीमंत बापाच्या मुलाचे नाव अमर आहे. एक दिवस असे घडले की मी बाजारात गेले होते. अचानक खूप मोठा आवाज ऐकू आला. सर्वजण म्हणू लागले की कोणाचा तरी अपघात झाला आहे. मी पण गेले कोणाचा अपघात झाला आहे हे बघण्यासाठी. मी बघितले, हा तर अमर आहे. मला काळजी वाटली. अमर रस्त्यावर रक्ताने माखला होता. मी त्याला ओळखले होते, म्हणून मी त्याला लगेचच उचलले आणि ताबडतोब उचलून दवाखान्यात नेले आणि तिथे त्याला ॲडमिट केले. मी त्याच्या घरच्यांनाही बोलवले. एका दिवसात अमरची प्रकृती चांगली झाली. मग त्याचे कुटुंबीय त्याला माझ्या घरी घेऊन आले आणि माझे आभार मानायला लागले की तुझ्यामुळे आज माझ्या मुलाचा जीव वाचला. याआधीही मी एका मुलीला गमावले आहे. जर अमरला काही झाले असते तर माहीत नाही, आमचा संसार आज उद्ध्वस्त झाला असता. तुमचे खूप खूप आभार. मी त्यांच्याशी बोलले होते तेव्हा त्यांनी मला आपली मुलगी बनवले. त्यांना मुलगी नाही, कारण त्यांना एकच मुलगा होता. त्यांचा तोच मुलगा माझ्याकडे शिकायला येतो. त्यांची मुलगी आजारी पडून हे जग सोडून गेली. तेव्हापासून ते मला त्यांची मुलगी मानतात. मी त्यांच्याशी बोलले आणि ते म्हणाले की ते मला पैसे देतील आणि त्यांनीच मला हे पैसे दिले. ते म्हणाले की हे पैसे मी तुला कोणत्याही कर्जावर देत नाही, फक्त हे पैसे वापर. हे ऐकून मी म्हणालो, एवढा श्रीमंत माणूस कोण आहे ज्याने तुला 7-8 लाख रुपये विनाकारण दिले आणि तो आणखी पैसे द्यायला तयार आहे? मी अजून रागावलो होतो. तेव्हा माझ्या पत्नीने त्याचे नाव सांगितले. तेव्हा मला धक्काच बसला. ती म्हणाली की राज ओबेरॉयने पैसे दिले आहेत. हा राज ओबेरॉय आमच्या शहरातील सर्वात श्रीमंत माणूस होता. त्याचे शहरात एक मोठे टाऊन होते आणि प्रत्येक प्लॉटची किंमत 2 ते 3 कोटी होती आणि शहरात त्याच्या बऱ्याच कंपन्याही होत्या. अशा लोकांनी 15 ते 20 लाख रुपये दिले तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही. त्यांचा मुलगा आमच्या घरी शिकायला यायचा आणि आम्हाला माहीत नव्हते. त्यांचा बंगला इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. मी गप्प बसलो आणि घरातून निघून गेलो. आईने माझ्या बायकोला शांत केले आणि म्हणाली की तू काही चुकीचं केलं नाहीस. जर तू काही चुकीचे केले असतेस तर तुझ्या चेहऱ्यावर एवढा संतुष्ट दिसला नसता. पण तू काळजी करू नकोस. नंतर मी बराच वेळ विचार केला आणि गोष्ट तीच होती, बाकी काही नव्हते. त्या पैशातून मी माझे सर्व कर्जे फेडले आणि माझी आधीची नोकरीही सोडली. दुसऱ्या ऑफिसला कामाला लागलो. सध्या इथे माझा पगार कमी होता, पण मान सन्मान जास्त होता आणि पगार वाढण्याची शक्यताही होती. नाहीतर दुसऱ्या ऑफिसचा मालक खूप वाईट माणूस होता. त्यामुळे नोकरी सोडल्यावर मी समाधानी होतो. मला लगेच दुसरी नोकरी मिळाली आणि माझ्या हातातही थोडे पैसे होते आणि मग बाकीचे पैसेही आले. आता आमच्यावर 1 रुपयाही कोणाचे देणे घेणे नव्हते आणि माझ्यावर कोणतेही कर्ज नव्हते. सर्व काही ठीक होते. मी माझ्या पत्नीची माफी मागितली आणि मी तिला सांगितले की मला माफ कर. मला माहीत नव्हते की असे काही होऊ शकते. मला कधीच वाटले नव्हते की तुझ्यामुळे मी करोडपती होईल. इतके पैसे मी कधीच पाहिले नव्हते. मी यापेक्षा जास्त पैसे कमावले असतील, पण माझ्याकडे कधीच पैसे उरले नाहीत. माझी पत्नी म्हणाली, बस, मी फक्त तुम्हाला काळजीत पाहू शकत नाही. तुम्हाला अडचण होती म्हणून मी त्यांच्याशी बोलले, नाहीतर मी हे कधीच केले नसते. त्यांनी मला आधीच 2-3 वेळा सांगितले होते की तुला काही मदत हवी असेल तर मला सांग. त्यांना माझ्या लग्नासाठीही पैसे द्यायचे होते, पण आपलं लग्न खूपच साध्या पद्धतीने झाले होते. जास्त खर्च केला नाही म्हणून मी त्यांना सांगितले नाही. असं समजा की माझ्यासाठी हा एक पर्याय होता जो मला वापरायचा नव्हता, पण नंतर मी त्याचा उपयोग केलाच. तोही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मी माझ्या पत्नीला सांगितले की मला माफ कर.
मी बस एक गोंधळलेला माणूस होतो. पण आता सर्व काही ठीक आहे. आता माझ्यावर कर्ज नाही आणि प्रगतीची संधीही आहे. काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. आता मला माझ्या पत्नीवर प्रेम झाले होते. तिने मला पैसे दिले म्हणून नाही, कारण तिने मला ओळखले आणि माझ्यासाठी तिने तिचे नियम मोडले. माझ्यासाठी तिने कुणाकडे पैसे मागितले? तिने तर लग्नासाठी पैसे देखील मागितले नव्हते. तिच्या आईवडिलांची एवढी हालाकीची परिस्थिती असूनसुद्धा त्यांच्यासाठी पैसे मागितले नव्हते. पण तिच्या नवऱ्याला म्हणजेच मला गरज होती म्हणून तिने माझ्यासाठी तिचा नियम मोडला. ही खूप मोठी गोष्ट होती, कारण ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. आता मी माझ्या पत्नीसोबत खूप आनंदी होतो आणि आता आमचं आयुष्य खूप चांगलं होतं. काही दिवसांनी मी राज ओबरायला भेटलो आणि त्यांनी मला सांगितले की तू एक चांगला शिकलेला माणूस आहे. तू यापेक्षा चांगली नोकरी करू शकतोस. त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली आणि माझा पगारही लाखोंच्या स्वरूपात होता. माझी बायको माझ्या आयुष्यात काय आली, मी तर श्रीमंत झालो, ते सुद्धा अवघ्या 2 आठवड्यात. मी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.